नमस्कार नमस्कार माझे सगळेच कुटुंबाचे एकूण एक सदस्य जे मोठ्या संख्येत इथे उभे आहे, तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिले माझा नमस्कार। आज आपल्या लाडक्या आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या महाविजय निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित सगळेच महायुतीचे पदाधिकारी, त्यांच्यावर जीवापार प्रेम करणारे आंबेगाव शिरूरची सगळीच जनता जी इतक्या मोठ्या संख्येत इथे उपस्थित आहे, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार आणि आजच्या सभेत मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आदरणीय वळसे पाटील साहेबांवर या जनतेने गेली 35 वर्ष भरभरून प्रेम केलंय। शिरूरच्या भागातल्या जनतेने गेल्या 15 वर्षांपासून साहेबांवर खूप विश्वास दाखवलाय, खूप प्रेम केलेलं आहे। आपल्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये महिलांसाठी आणि आरोग्यासाठी साहेबांनी खूप काही परिश्रम घेतले आहे। मंचरचे जे आपला उपजिल्हा रुग्णालय आहे तिकडे मोफत औषध उपचार मिळतो, महिलांची मोफत मध्ये डिलिव्हरी होते आणि आपला जो हा मंचरचा उपजिल्हा रुग्णालय हा एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे जिथे सीटी स्कॅन मोफत मध्ये होतात। अख्ख्या महाराष्ट्रातली जनता आपल्या मंचर मध्ये याची सोय सुविधा घ्यायला येतात। आता तांबडेमळ्यामध्ये 100 बेडचं एक नवीन हॉस्पिटल येते आणि त्यानंतर आपलं जे हे उपजिल्हा रुग्णालय हे फक्त आणि फक्त महिलांसाठी आरक्षित होणार आहे। तसंच तळेघर ग्रामीण रुग्णालय असेल किंवा घोडेगाव ग्रामीण रुग्णालय असेल किंवा पापड ग्रामीण रुग्णालय असेल, मलठण ग्रामीण रुग्णालय असेल, हे सगळे साहेबांच्या प्रयत्नात इथे उभे राहिलेले आहे। गावागावांमध्ये पीएचसीज पण आहे महिलांसाठी। आदरणीय वळसे पाटील साहेब आणि आदरणीय किरणताईंनी वळसे पाटील साहेबांच्या आईच्या नावाने अनुसया महिला उन्नती केंद्र नावाची संस्था 2008 सालीपासून उघडली आहे आणि ती विविध निराधार महिलांना, विधवा आणि परित्यक्त महिलांना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना पुरवण्याचं काम करते। आजपर्यंत हजारो अशा महिलांना आपल्या मतदारसंघातल्या याचा लाभ मिळाला आहे। हे सगळं करत असताना आपण कुठल्याच प्रकारची त्यांच्याकडनं फी घेत नाही, शासकीय फी सोडून एकदम मोफत आपल्या निराधार आणि गरजू महिला भगिनींसाठी अनुसया महिला उन्नती केंद्र काम करत आहे। याच्यात जात नाही बघितले जात, पात नाही बघितले जात, धर्म नाही बघितले जात आणि पक्ष नाही बघितले जात। जी जी महिला पात्र असेल, जी जी महिला निराधार असेल, तिच्या अशा सगळ्या महिलांना इथे मदतीचा हात भेटतो। मागच्या वर्षी आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवती काँग्रेसने ठरवलं की आपण किमान 4000 अशा महिलांना या योजनांचा लाभ आणून द्यायचा। पूर्वा एक मिनिट, व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना सांगतो की स्टेज वरची पलीकडची कनात नवनाथ शेटनिगौड, कृपया विनंती आहे ही कनात फक्त काढा म्हणजे जनतेला स्टेज दिसेल आणि व्यासपीठाच्या बाजूला जे उभे त्या लोकांना दिसत नाही, भाषण कोण करते दिसत नाही। कृपया सहकार्य करा, मागे सरा नाही तर खाली बसा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे, कृपया सहकार्य करा, विनंती आहे सर्वांना। बंटी शेठ थोडं समजून घ्या सगळ्यांनी, सगळे लोक जर आपलेच कार्यकर्ते असे वागले तर कसं होणार।
मागच्या वर्षी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 4500 अशा निराधार महिलांना वेगवेगळे राज्य शासन आणि केंद्र शासनाचे योजनांचे लाभ मिळालेले आहे आणि आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की सगळ्यात शेवटच्या महिलांपर्यंत सुद्धा आम्ही पोचायचा प्रयत्न करणार आहे। महिलांसाठी यंदाच्या येत्या 5 वर्षांमध्ये साहेबांनी सांगितलंय त्यांच्या भाषणामध्ये की प्रत्येक गावामध्ये महिलांना त्यांच्या हक्काची जागा भेटावी बसायला, म्हणून त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक अस्मिता भवन होणार आहे। कारण पुरुष मंडळींना जसं चौक असतो किंवा गावातली कुठली जागा असते हक्कानी बसायला, तशीच आमच्या महिलांना सुद्धा त्यांच्या हक्काचा एक विरंगुळा असला पाहिजे आणि म्हणूनच हा विचार करत साहेबांनी प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक अस्मिता भवन इकडे त्याचं बनवण्याचा निर्णय घेतला आहे। आदिवासी भागात जर आपण बघितलं तर आपल्या साहेबांनी सगळ्या समाजांना सहभागी करून घेतला आहे आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये, मतदारसंघाच्या विकासामध्ये आणि सगळ्या समाजाची उन्नती करायचा हाच साहेबांचं ध्येय राहिला आहे। त्याप्रमाणे आदिवासी भागातले जे शेतकरी आहे त्यांच्या जीवनात एक उंचावणा आणण्यासाठी आणि त्यांच्या पोट पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी स्थलांतर होऊ नये म्हणून त्यांनी पडकाई योजना राबवली। आपल्या अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा कोणी अशी योजना राबवली ज्याच्या मार्फत आदिवासी शेतकरी स्वतःच्या शेतात राबून त्यांच्या जमिनींमध्ये सुधारणा करून त्याला फ्लॅट करून तिकडे शेतीसाठी ती उपयोगी करतात आणि त्या कामाचे पैसे त्यांना राज्य शासन देतं। या योजनेसाठी साहेबांनी 12 कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि आज आपल्याकडे 5000 एकर ची जमीन नव्याने कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि आज आपल्याकडे 5000 एकर ची जमीन नव्याने शेतीसाठी तयार झाली आहे फक्त आपल्या आदिवासी बांधवांसाठी। अशा प्रकारची योजना आपल्या राज्यांनी पहिल्यांदा पाहिली आणि ते सुद्धा साहेबाच्या कल्पनातनं ती इथे आलेली आहे। आधुनिक शेती करण्यासाठी आपल्या साहेबांची दूरदृष्टी बघा। आदिवासी भागामध्ये जसं वाई आणि महाबळेश्वरचं वातावरण आहे तसंच आपल्या आदिवासी भागामध्ये मावळामध्ये वातावरण आहे। आहुपेच्या खोरात स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी सुद्धा साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांना एक प्रशिक्षण दिलं आणि जेव्हा आपल्याला समजलं की त्याच्यात आपल्याला यश मिळायला लागलं तर त्यांनी शासनाकडनं 1.25 कोटीचा निधी त्यासाठी मंजूर करून आणला आणि ही लागवड योजना आता जोमाने काम करायला लागलेली आहे। जून 2020 मध्ये निसर्ग वादळामुळे हेड्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तेव्हा आपल्या आदिवासी शेतकऱ्यांनी साहेबांकडे मागणी केली होती की त्यांना या नुकसानाची भरपाई मिळो, पण या पिकाची नुकसान भरपाई शासनाकडे भेटत नाही। म्हणून आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि आदरणीय आढळराव दादांनी एक स्पेशल केस टाकून राज्य शासनाकडून 15 कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि आपल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने त्यांच्या मार्फत डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा भरून दिला। शिक्षण क्षेत्रामध्ये जी आपल्या तालुक्यात झालेली क्रांती आहे त्याबद्दल मला तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाहीये, ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे। अवसरीमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक असेल, घोडेगावमध्ये ITI असेल, आदिवासी समाजासाठी 5 आश्रमशाळा असतील आणि घोडेगाव मधली आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची CBSE निवास शाळा आहे जी याच्यातली 6वी शाळा आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही शाळा आहे। प्रत्येकाने ते बघितली पाहिजे। ती बघितल्यावर कोणाला वाटणार नाही की ही शाळा आणि हे हॉस्टेल एका ग्रामीण भागात आहे। मागासवर्गीय समाजासाठी पेठमध्ये निवास शाळा सुद्धा त्यांनी सुरू केली। 2004 साली तालुक्यातली सगळ्यात पहिली इंग्रजी माध्यमाची CBSE शाळा NCERTच्या मार्फत नालंदा स्कूल त्यांनी उभी केली। पारगावमध्ये CBSE शाळा, ज्युनियर आणि सीनियर कॉलेज आणि लवकरच साहेब आपल्या तालुक्यामध्ये एक मेडिकल कॉलेज सुद्धा आणणार आहे।
युवकांसाठी आणि युवतींसाठी त्यांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी त्यांच्या हक्काचा एक मंच उभा केला, तो म्हणजे आपला भीमाशंकर करंडक. आणि तसेच आपले तरुण खेळाडूंसाठी राष्ट्रीय पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना तयारी करायसाठी मनसरमध्ये क्रीडा संकुल सुद्धा उभारलं, जिथे जिम आहे, रनिंग ट्रॅक आहे, स्विमिंग पूल आहे आणि सगळ्या त्या सुविधा आहे ज्या पोलीस भरतीसाठी सुद्धा तयारी करणारे युवक आणि युवती त्याचा वापर करतात. शिरूरमध्ये रस्त्यांचं एक मोठं जाळं निर्माण केलं, वेळघोड आणि कुकडी नदीवरती पूल केले, केंदूर करंदी परिसरात 11 केटी वेअर त्यांनी तेव्हा बांधले जेव्हा शिरूरची 42 गावं आपल्या मतदारसंघात पण नव्हती. आणि आता त्याचा आकडा झालाय 22 केटी वेअर शिक्रापूर पर्यंत आपल्या शिरूरच्या 42 गावांमध्ये साहेबांच्या मार्फत झालेले आहेत. कवठेमध्ये 132 केव्हीचं सबस्टेशन, तर पाबळमध्ये 33 केव्हीचं सबस्टेशन हे सुद्धा साहेबांनी उभारलेलं आहे. आता एक नवीन रस्ता मंजूर झालेला आहे जो अवसरी फाट्यापासून पारगाव, शिंगवे, जांबूत, पिंपरखेड, टाकळी हाजी ते शिक्रापूर जाणार आहे आणि त्याच्यासाठी 416 कोटी मंजूर होऊन आलेले आहे. बेल्ले जेजुरी रस्ता असेल किंवा अष्टविनायक रांजणगाव ओझर रस्ता असेल, या दोन्ही रस्त्यांना मिळून 250 कोटीचा निधी साहेबांनी इथे आणलेला आहे आणि आपल्या शिरूर परिसरामध्ये रस्त्यांचं इतकं मोठं जाळं निर्माण केलं आहे. एकोणीसशे 1990 मध्ये आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याचा अतिशय दुष्काळी अशी आपली ओळख होती. अतिशय गरिबी, काही सिंचनाची सोय नाही, तर इकडचे शेतकरी एकदम कठीण दिवसातनं समोर गेले. तेव्हा कालच प्रचार करताना एका आजींनी मला सांगितलं की 4-4 दिवस आंघोळ करायला पाणी पण एका टायमाला यायचं नाही. मंचरच्या स्टँडला 4 आण्याला 1 ग्लास भेटायचा पाण्याला. अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये जर मागास म्हणून विकासाच्या माध्यमाने जर सगळ्यात मागास म्हणून जर कुठला तालुका होता तर तो आंबेगाव तालुका होता. तेवढं आपल्या आंबेगाव तालुक्याची ही जी ओळख साहेबांनी पुसली, ती कशी पुसली? हे सगळं शक्य झालं कारण आपल्या तालुक्याला जे जीवन दान दिलंय ते आपलं डिंबे धरण आणि हुतात्मा बाबू गेनू जलाशय, ज्यांनी आपल्या आंबेगाव शिरूरला सुजलाम सुफलाम केला. आणि फक्त आंबेगाव शिरूरलाच नाही तर बाजूच्या 3 जिल्ह्यांना आणि 6 तालुक्यांना याचं पाणी जातं. ज्यांना माहित नसेल, महत्वाचा मुद्दा आहे, मी सगळ्यांना विनंती करेल जरा लक्ष देऊन ऐकावं. ज्यांना डिंबे धरणाचा इतिहास माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते, 1976 साली त्याचं खोदकाम चालू झालं. 76 साली 78 साली त्याचं बांधकाम जलसंपदा विभागाकडनं चालू झालं. आणि त्यानंतर जी लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याला लाभली, सगळी आमदार खासदार त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून हे काम पूर्ण करायचा प्रयत्न केलं, परंतु निधी उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे या कामाची गती अतिशय हळू होती. 90 मध्ये जेव्हा आपले साहेब आमदार बनून इथे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी पाठपुरावा केला आणि पुनर्वसनाचा जो अडचणीचा विषय होता तो मार्गी लावला आणि या डिंबे धरणाचं काम परत सुरू झालं. 92 साली आपल्या डिंबे धरणाचा साठा किती होता कोणाला माहिती आहे का? 92 साली आपल्या डिंबे धरणाचा साठा होता 1.7 TMC. आज त्याचा साठा 2000 साली साहेबांनी काम पूर्ण केल्यानंतर किती झाला? 13.5 TMC. मग हे काम कोणी केलं? उजवा कालवा साठा 2000 साली साहेबांनी काम पूर्ण केल्यानंतर किती झाला? 13.5 TMC. मग हे काम कोणी केलं? उजवा कालवा कोणी बांधला? आणि 76 किलोमीटरचा कालवा 116 किलोमीटरचा कोणी गेला? डावा कालवा 55 किलोमीटरचा होता, त्याला 97 किलोमीटरचं कोणी गेलं?
घोड मीना आणि वेळ नदीवरती 65 बंधारे बांधून खालपर्यंतच्या गावांना डिंब्याचं पाणी कोणी नेलं? आदिवासी भागात 8 बुडीत बंधारे कोणी बांधले? आदिवासी बांधवांनो मला सांगा, पायरतोड तलाव आसाने गावात कोणी बनवला? आज आदिवासी भागातल्या 3 उपसा सिंचनच्या योजना बोरगर, फुलवडे आणि कळमसाई कोणी मंजूर करून आणल्या? आणि समोरचे म्हणतात यांना 35 वर्षात पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला. जर 35 वर्षांमध्ये यांना पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला तर आपला जो दुष्काळी आणि मागास ओळखलेला तालुका आज इतका बागायती कसा झाला? सहकाराची एवढी मोठी गंगा इकडे कशी वाहते? आपल्याकडे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कसा उभा आहे, जो एकदा नाही दोनदा नाही वारंवार 16-17 वेळा पहिला पुरस्कार घेऊन प्रत्येक वेळा इकडे आपल्या तालुक्याचं नाव होतं. आपल्या सगळ्यांच्या राहणीमानाचा दर्जा कसा वरती झाला जर आपल्याकडचा पाण्याचा प्रश्न नाही सुटला? माळींसारखं संकट आपल्यावर कोसळलं जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय साहेब कसे अथकपणे 21 दिवस तिकडे राहून एका झोपड्यामध्ये आपल्या सगळ्या कुटुंबाची तिकडची काळजी करत होते. नवीन माळीन सगळ्यांनी पाहिलंय किती कमी कालावधीमध्ये त्याला उभारलं त्यांनी. अतिशय उच्च दर्जाचं त्याचं सगळं बांधकाम झालं. लोकांचं सगळी त्यांची घरं त्यांना भेटली, त्यांना शाळा बांधून भेटली. कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावर आलं तर आपले साहेब संकट मोचक म्हणून तिकडे धावून जातात. आणि आज तसंच ज्या डिंबे धरणाने आपल्याला सुजलाम सुफलाम केलं, त्याच्या पाण्यावर जर कोणाचा डोळा असेल आणि पाणी जर कोणी पळवून नेणार असेल तर साहेबांनी काय केलं पाहिजे? डिंबे धरणाचा बोगदा थांबवण्यासाठी 3 वर्ष साहेबांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला. दादा थांबा, दादा मी महत्वाची माहिती देते तुम्हाला, कृपया थांबा सगळ्यांनी, मला 2च मिनिटं बोलायचंय. डिंबे धरणाचं पाणी त्याचा बोगदा थांबवण्यासाठी 3 वर्ष साहेबांनी अथक परिश्रम घेतले. जेव्हा त्याच्यातनं मार्ग निघाला नाही तर त्यांनी स्वतःची आमदारकी सुद्धा त्यागायची तयारी ठेवली. ते म्हणाले ज्यांना हा बोगदा करायचा होता त्यांच्या तालुक्यामध्ये पाणी नेण्यासाठी तुम्ही आंबेगाव मध्ये या, आमचेच मुलगे तुम्ही आमच्याच घरातले कुटुंबाचे तुम्ही एक घटक आहात, तुम्ही आंबेगाव मध्ये या, मी माझी आमदारकी त्यागतो, तुम्ही इकडे आमदार व्हा, आमची सगळी जनता तुमच्या पाठीशी उभी राहील, पण माझ्या उभ्या 40 वर्षाच्या आयुष्याचं काम मातीत घालू नका. हे काम करायला आज जे हयात नाहीये ते सुद्धा आपल्या तालुक्यातले दिग्गज नेते साहेबांचे सहकारी ज्यांनी रक्ताचं पाणी करून ते डिंबे धरण करण्यासाठी जी मेहनत घेतली त्या सगळ्याचा या विकासाला आणि या प्रगतीला हात लागलेला आहे. आपले आदिवासी बांधव ज्यांनी त्यांच्या जमिनी त्यागल्या आणि ते डिंबे धरण आज त्यांच्यामुळे आज तिकडे उभा आहे. ह्या सगळ्या लोकांची कष्ट जर मातीत जात असेल तर साहेबांनी काय करायला पाहिजे? 3 वर्ष त्यांनी पाठपुरावा केला, 3 वर्ष मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि काही जेव्हा झालं नाही आणि नाकापर्यंत जेव्हा पाणी आलं तर करा नाहीतर मरा अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून एकाच अटीवरती त्यांनी मागच्या वर्षी एक कठोर निर्णय घेतला, मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि एक अग्निपरीक्षेला समोर जायचा निर्णय घेतला. कारण त्यांच्या समोर एकच ध्येय होतं की आपली 7 लाख आंबेगाव शिरूरची जनता जिला इतक्या कठीण परिस्थितीतनं बाहेर काढून आपण इथे आणलं आहे ती परत गरीब होणार नाही आणि परत दुष्काळी होणार नाही. जे गेल्या एका वर्षात घडलं आम्हाला तर कधी घरातल्या लोकांना स्वप्नातही वाटलं नाही असं कधी काही घडेल, पण ते घडलं. जेव्हा हे झालं तेव्हा माझ्या एवढं दुःखी तर कोणीच नव्हतं. मला एवढं वाईट वाटलं, आमच्या घरात बिलकुल आनंदाचं वातावरण नव्हतं. आणि जेव्हा मी साहेबांना पहिल्यांदा त्यानंतर भेटली, मी त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं बाबा? तर साहेबांनी सांगितलं आपला हा पाण्याचा प्रश्न, मला काही त्याची खोल माहिती नव्हती तेव्हा. तर तेव्हा मी म्हटलं होतं जात होतं पाणी तर जाऊ द्यायला हवं होतं,
पण आज तुमच्या प्रतिमेला जो धक्का लागलाय, ज्या माणसावर उभ्या 35 वर्षाच्या राजकीय आयुष्यात भ्रष्टाचाराचा एक आरोप सुद्धा नाही, केस तर लांबची गोष्ट आहे, त्या माणसानी ज्यांनी इतके निष्ठेने प्रामाणिकपणे इतकं चांगलं काम केलंय महाराष्ट्र राज्यात आणि आपल्या जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये, त्याच्यावर आज असे भाष्य केलं चाललं आहे. मला मनाला फार वेदना होत आहेत ह्या सगळ्या गोष्टींनी. तर तेव्हा साहेब माझ्याकडे बघितलं त्यांनी आणि म्हणाले, जाऊ द्यायचं होतं पाणी. 7 लाख जनतेचा विश्वास आहे माझ्यावर. त्यांनी 7 वेळा मला विधानसभेमध्ये निवडून पाठवलेलं आहे. आणि उद्या मी तिकडे जाऊन त्यांना काय तोंड दाखवू? जर हे पाणी गेलं तर मी त्यांना काय उत्तर देणार आहे की हे मी काहीच करू शकलो नाही तुमच्यासाठी? तर तेव्हा ते काय म्हणतील? तुम्ही तुमचे संबंध ठेवायला, प्रतिमा ठेवायला आमचं पाणी विकून आले. कसली प्रतिमा, कसली प्रतिष्ठा, जर माझ्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही राहिला, गेली प्रतिमा मातीत. मला माझ्या लोकांना परत 72 सारखा दुष्काळ बघू द्यायचा नाहीये. आपण उभारलेलं एवढं मोठं सहकाराचं जाळं असेल ते खड्ड्यात जाऊ द्यायचं नाही आहे आणि लोकांच्या आयुष्यातली आलेली आर्थिक स्थिरता बिघडू नाही द्यायचं आहे. ते मला हे सुद्धा म्हणाले, जोपर्यंत मी हयात आहे कोणीही आपल्या या धरणाच्या पाण्याच्या एक थेंबाला हात लावू नाही शकणार. आणि त्यांनी त्यांचा हा शब्द पाळला. याची पुढची माहिती साहेब तुम्हाला त्यांच्या भाषणामध्ये नक्की देतील. गेल्या 1.5 वर्षात त्यांनी खूप सगळं चिखल अंगावर पडलं तरी शब्द तोंडातनं काढला नाही आणि ते कधीच काढणार नाही. आपल्या साहेबांमध्ये जिगर आहे, जिगर आणि सुसंस्कृतपणा आहे. ज्या माणसांनी एवढी वर्ष इतक्या पारदर्शक पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात काम केलं, एक संयमी सुसंस्कृत माणूस म्हणून ज्याची ओळख झाली, एक नेता म्हणून ज्याची ओळख झाली, विरोधक सुद्धा ज्यांची एवढी प्रशंसा करतात, त्यांनी वयाच्या या टप्प्यात आणि आयुष्याच्या या टप्प्यात स्वतःवर एवढी मोठी अग्निपरीक्षा का ओढून घेतली असती? स्वतःचा राजकीय तोटा का करून घेतला असता जर अख्ख्या आपल्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न किंवा जनतेच्या हिताचा प्रश्न आढळला नसता समोर? काय गरज होती साहेबांना? वैयक्तिक किंमत ते द्यायलाही तयार होते ना, आमदारकी तर त्यागायला तयार होते ना. म्हटले होते त्यांना, तुम्ही या आणि आमच्या आंबेगाव शिरूरचे तुम्ही आमदार बना. आणि आज समोरच्यांकडे काहीच, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहे आणि म्हणून त्या बोगद्यावरती ते एक शब्द काढत नाही, उलट इकडे येऊन खिल्ली उडवतात की याच्यावर बोलत नाही, त्याच्यावर बोलत नाही, नुसतं बोगदा 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 करतात. कशावरती बोलणार? जर त्या बोगद्याचं पाणीच नाही राहिलं तर काय राहणार आहे? हे वाळवंट बनणार आहे. मग तुम्ही काय बाताच करणार? या पाण्यामुळे आज आपण जिवंत आहे. जर हेच आपल्याकडे राहिलं नाही तर तुम्हाला त्याचं गांभीर्य समजत नाही का? एवढंही तुम्ही स्वार्थी झाले की तुम्हाला आपल्या लोकांची बांधिलकीच नाही. आपल्या साहेबांनी जो निर्णय घेतला, त्यांनी मला सांगितलं, मी तुझ्या शक्तीने सांगतो, मी फक्त आणि फक्त आपल्या पाण्याला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आणि जेव्हा मला कुठलाच पर्याय नाही उरला तेव्हा मी हा निर्णय घेतला. हे एका बापाने आपल्या पोरीच्या डोक्यावर शपथ घेऊन सांगितलेली गोष्ट आहे. आणि आज जेव्हा तुमच्याकडे मुद्दे नाही, तुम्ही आमच्या कुटुंबावर अटॅक करता, पर्सनल राजकारण करता, असो, ती तुमची संस्कृती असेल, आमची नाहीये. आम्ही आमच्या जनतेमध्ये जे प्रेम कमवलंय, आमच्या कुटुंबाला तुम्ही गेल्या, माझ्या आजोबा स्वर्गीय दत्तात्रय कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, त्यांनी सुद्धा या तालुक्याची जशी सेवा केली आहे, तुम्ही आम्हाला त्याच्या आधीपासून सगळेजण ओळखतात, आमच्या कुटुंबाला इतक्या वर्षांपासून ओळखतात आणि तुम्हाला माहिती आहे आमची बांधिलकी आमच्या लोकांसोबत कशी आहे. साहेबांनी परवा एक गोष्ट स्पष्टपणे म्हटली, हा निर्णय मी निवडणूक जिंकायसाठी किंवा हारायसाठी घेतला नाही, हा निर्णय मी योग्य होता म्हणून मी घेतला. आणि जेव्हा मी या दुनियातनं जाईल, मी हे घेऊन जाईल की जो निर्णय मी घेतला तो अतिशय योग्य घेतला होता. मी माझ्या लोकांसाठी उभा राहिलो जेव्हा त्यांच्या समोर एवढी मोठी चुनौती आली आणि माझ्या आत्म्याला कायम ही शांती भेटेल. याच्याहून जास्त मला अजून काही बोलायचं नाहीये. तुम्ही आमच्या कुटुंबावर, आमच्या सगळ्यांवर इतके वर्ष एवढं प्रेम केलंय, त्याबद्दल मी कायम आयुष्यभर 10 जन्म तुमची सगळ्यांची ऋणी राहील. आमचं सगळ्यांचं तुमच्यावर एवढं प्रेम आणि विश्वास आहे. तुम्ही सगळ्या प्रसंगांमध्ये आमची साथ दिली आहे. तुम्ही सुद्धा आम्हाला भरभरून प्रेम केलेलं आहे, साहेबांवर भरभरून प्रेम केलं आहे. तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी लढत असताना तुम्ही येत्या
20 तारखेला साहेबांना भरघोस मतांनी विजय करून द्याल याच्यात मला कुठलीच शंका नाही. मात्र ज्या लोकांनी आपल्या स्वच्छ चारित्र्याच्या साहेबांना मलिन केलंय गेल्या 1.5 वर्षांपासून, त्यांना म्हणा एक तरी पुरावा दाखवा, नाहीतर एक सांगा कर्जत जामखेडचे आमदार खोटं बोलतायत का, आणि जर ते खोटं नसेल बोलत तर तुम्ही त्यांच्या बोगद्याच्या विषयामध्ये त्यांचं समर्थन करता का. बाकीच्या भूलथापा आम्हाला सांगू नका, याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा. एवढंच मी त्यांना विचारेन. आणि तुमच्या सगळ्यांना आज इथे इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते. आणि बाहेर सुद्धा मोठ्या संख्येमध्ये लोक आली, आपल्याला जागा आज पुरली नाहीये, स्क्रीनवरती सगळे बघतायत, आणि रोडच्या पलीकडे सुद्धा बसलेली लोक, तुम्हाला सगळ्यांना माझा इकडनं नमस्कार आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.